संक्रांत तोंडावर आलेली आहे आणि अजून जर तुम्ही तिळगुळाचे लाडू बनवले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। या व्हिडिओमध्ये मी काही ट्रिक्स सांगितलेली आहे जे शेवटपर्यंत तिळगुळाचं मिश्रण कोरडं होऊ देत नाही, गार होऊ देत नाही, तसेच लाडू चिकट आणि कडक होऊ देत नाही। तर रेसिपीला सुरुवात करूया। 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे मोठ्या गॅसवरती भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत त्याची साल सुटत नाही। असे काळे डाग पडल्यावरती गॅसचा फ्लेम स्लो करायचा आणि शेंगदाणे ताटात काढून गार करून घ्यायचे आहेत। शेंगदाणे गार होत आहे तोपर्यंत त्याच कढईमध्ये तीळ भाजून घ्यायची आहे। इथे मी वजनाने 250 ग्रॅम तीळ आणि मापाने म्हणाल तर 2 मोठ्या वाटी भरून तीळ घेतली आहे। तीळ छानपैकी मंद गॅसवरती भाजून घ्यायची आहे जोपर्यंत तीळचा तडतड आवाज येत नाही तोपर्यंत। तीळ गार करायला साईडला ठेवले आहे तोपर्यंत शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहेत। अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये साल काढलेली शेंगदाणे ओतायची, 2 चमचे तीळ त्याच्यात टाकायची आणि जाडसर कुटून घ्यायचं आहे। याच्यामुळे काय होतं, लाडू खाताना शेंगदाणा दाताखाली आल्यावरती लाडू छान लागतो चवीला। अशा पद्धतीने तीळ आणि शेंगदाणे जाड मोठे कुटून घेतलेले आहेत। आता तयार केलेला कूट भाजलेल्या मिश्रणमध्ये टाकून एकत्र करायचं। तुम्ही हे मिश्रण तयार करूनही ठेवू शकतात, म्हणजे जेव्हा तुम्हाला लाडू खाण्याचं मन होईल तेव्हा तुम्ही पटकन पाक करून लाडू बनवू शकतात। पाक तयार करून घेऊया। त्याच्यासाठी गूळ घ्यायचा। लक्षात ठेवा, गूळ हा साधा घेतला तरी चालेल पण त्याला चिकटपणा असला पाहिजे। 2 चमचे मी इथं पाणी घातलं आहे गुळावरती, कारण पाक खाली चिटकू नये म्हणून। वजनाने 250 ग्रॅम आणि मापाने म्हणाल तर 2 मोठ्या वाटी भरून मी इथे गूळ घेतलेला आहे। गुळाला छान फेस आलेला आहे। आता आपला पाक तयार झाला की नाही बघून घेऊया। छोट्याशा वाटीमध्ये थोडं पाणी घेऊन गूळ टाकून चेक करून घ्यायचं। हे बघा, अशी तार सुटली की समजायचं अजून नाही, 2 मिनटं अजून शिजू द्यायचं आहे। तोपर्यंत पाक ढवळत राहायचा म्हणजे खाली चिटकणार नाही। परत एकदा चेक करून घ्यायचं आहे। अशी गोळी तयार झाली का समजायचं पाक तयार झाला। असा टणकन आवाज आला पाहिजे। पाक तयार झालाय। आता गॅस मंद करायचा। तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण पाकात ओतायचं आहे आणि एकत्र करून घ्यायचं। इथं मात्र हात भरभर चालवायचा आहे, कारण थंडीचे दिवस आहेत आणि तिळगुळ हे लवकर गार पडतील। इथे मी 1 चमचाभर जायफळ पावडर टाकलेली आहे आणि हे सुद्धा पटकन एकत्र करून घेतलं आहे। आता ह्या ठिकाणी मी एका भांड्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर अशी कढई ठेवून घ्यायची। असं केल्याने तिळगुळ हे गार पडत नाही आणि शेवटच्या लाडूपर्यंत मिश्रण हे गरमच राहतं। आता हाताला तूप लावून घेतलं आहे आणि थोडंसं तिळगुळ हातावरती घेऊन आता याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने थोडेफार हाताला चटके बसतात पण हे लाडू गरम गरमच बांधायचे असतात। हे बघा, अशा पद्धतीने लाडू तयार करून घ्यायचे आहेत। सगळे लाडू तयार झालेले आहेत। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, शेवटी मी थोडंसं मिश्रण कढईत ठेवलं होतं। गरम पाणी ठेवल्यामुळे हे मिश्रण गरमच राहिलेलं आहे। याच्यामुळे लाडू, शेवटचा लाडूसुद्धा हा सहज आपल्याला बांधता येतो। अशा पद्धतीने हे बघा, शेवटचा लाडूसुद्धा आपला पटकन हा तयार झालेला आहे। आता सगळे तिळगुळाचे लाडू तयार करून झालेले आहेत। 250 ग्रॅम तीळमध्ये इथे माझे 52 लाडू तयार झालेले आहेत। संक्रांत स्पेशल तुम्ही पण तिळगुळाचे लाडू तयार करून बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तिळगुळ खा आणि गोड गोड बोला।